बघणार आहोत रिओस्टॅट। आपल्याकडे जे रिओस्टॅट असते ते रिओस्टॅट नथिंग बट आपलं काय असते, एक रेजिस्टन्स असते। रिओस्टॅटला आपण रेजिस्टन्स सुद्धा म्हणू शकतो। रिओस्टॅट मध्ये मुख्यतः 3 टर्मिनल असतात, टर्मिनल ए, टर्मिनल बी, टर्मिनल सी। रिओस्टॅट मध्ये एक मूवेबल कॉन्टॅक्ट, त्यालाच आपण स्लाइडिंग कॉन्टॅक्ट म्हणतो, आणि स्लाइडिंग कॉन्टॅक्ट हे जॉकीच्या साहाय्याने तुमच्या कॉइलला अटॅच झालेले असतात। यामध्ये कॉइल गुंडाळलेली असते। कॉइलचे काम रेजिस्टन्स वाढवण्यासाठी केले जाते। सुरुवातीला आपण सिंगल फेज साठी आपण रिओस्टॅट वापरले असतात, त्यामध्ये फेज आणि न्यूट्रल आपण रिओस्टॅट हे नेहमी सर्किटच्या सिरीज मध्ये जोडतो। आपण या डायग्राम मध्ये बघितल्याप्रमाणे पॉइंट ए ला आपण फेज कनेक्ट केलेला आहे, तर पॉइंट बी ला आपण आपला न्यूट्रल कनेक्ट केलेला आहे, आणि न्यूट्रलच्या सिरीज मध्ये आपण एक 60 वॅटचा बल्ब कनेक्ट केलेला आहे। स्विच आपले बल्बच्या सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे। आपण जेव्हा स्विच ऑन करू त्यावेळेस सर्किट मधून करंट प्रवाहित होताना आपल्याला दिसत आहे। करंटची दिशा ही टर्मिनल ए मधून करंट एंटर घेऊन कॉइल मध्ये करंट हा प्रवाहित होऊन त्यानंतर करंट हा जॉकीच्या मार्फत स्लाइडिंग कॉन्टॅक्टच्या मार्फत टर्मिनल बी मधून आपले सर्किट पूर्ण करून स्विच मधून बल्ब मधून करंट प्रवाहित जाऊन सर्किट पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळते। ज्यावेळेस सर्किट बल्ब मधून ज्यावेळेस करंट जातो त्यावेळेस बल्ब ग्लो झालेला आपल्याला पाहायला मिळते। पण आपण ज्यावेळेस स्लाइडिंग कॉन्टॅक्ट पुढे सरकू त्यावेळेस नंबर ऑफ रेजिस्टन्स कॉइल हे सर्किट मध्ये आपल्याला ऍड झालेले पाहायला मिळते। त्यामुळे करंट हा कमी होऊन, कारण की रेजिस्टन्स वाढला म्हणजे स्लाइडिंग आपण पुढे नेलं तर रेजिस्टन्स वाढणार, आणि रेजिस्टन्स वाढला की आपला जो करंट आहे तो कमी झालेला दिसते। त्यामुळे बल्बची जे ब्राइटनेस आहे ते आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते। जसं जसं आपण स्लाइडिंग कॉन्टॅक्ट टर्मिनल बी कडे स्लाइड करू तसं तसं आपलं रेजिस्टन्स 0 पासून तर 300 पर्यंत आपण रेजिस्टन्स वाढवत नेणार आहोत। रेजिस्टन्स वाढला तर आपला सर्किट मधून वाहणारा करंट हा कमी होणार आहे। त्यामुळे रिओस्टॅटचा वापर आपण करंट कमी किंवा जास्त करण्यासाठी करू शकतो। वेगवेगळ्या ऍप्लिकेशन मध्ये रिओस्टॅट हे सिरीज मध्ये जोडून आपण करंट कमी करू शकतो किंवा करंटची व्हॅल्यू आपण जास्त करू शकतो। रिओस्टॅट मध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स हे स्लाइडिंगच्या मार्फत आपण ऍडजस्ट करू शकतो। तर आपण आज जे वापरलेलं रिओस्टॅट आहे ते 300 ओहम पर्यंत रेजिस्टन्स ऍड करू शकते। तर आपण याचा आता प्रात्यक्षिक बघणार आहोत। आज आपण रिओस्टॅट आपल्या सिरीज सर्किट मध्ये काय काम करतो ते बघू। रिओस्टॅटची जोडणी आपण सर्किट मध्ये सिरीज मध्ये केलेली आहे। आपण बघू शकता की आपला जो इनकमिंग फेज वायर आहे तो टर्मिनल ए ला जोडलेला आहे। टर्मिनल ए त्यानंतर जॉकीला कनेक्ट आहे, जॉकी स्लाइडिंग कॉन्टॅक्टला कनेक्ट आहे, स्लाइडिंग कॉन्टॅक्ट आपला टर्मिनल बी ला कनेक्ट आहे, टर्मिनल बी हे आपल्या लॅम्पला कनेक्ट आहे, लॅम्प मधून आपण सर्किट कंप्लीट करून आपल्या स्विचला कनेक्ट केलेले आहे। त्यानंतर रिटर्न म्हणून आपला न्यूट्रल पॉइंट सर्किट पूर्ण करत आहे। ज्यावेळेस आपण सर्किट आपलं ऑफ स्थितीत आहे त्यावेळेस सर्किट मधून आपल्याला कुठलाही करंट फ्लो होताना दिसत नाही आणि आपला लॅम्प विझलेला आपल्याला दिसत आहे। आपण आता सर्किट ऑन करणार आहोत। सर्किट ऑन केल्यामुळे जो फेज मधून आलेला करंट हा टर्मिनल ए मधून, जॉकी मधून, आपल्या स्लाइडिंग कॉन्टॅक्ट मधून पूर्ण टर्मिनल बी मधून कंप्लीट होऊन आपला मार्ग कंप्लीट करून आपला लॅम्प आपल्याला ग्लो झालेला पाहायला मिळत आहे। स्विच आपले सध्या ऑन स्थितीत आहे। आता आपण याच्यामध्ये रेजिस्टन्स ऍड करणार आहोत। सध्या आपलं सर्किट हे 0 रेजिस्टन्सवर असल्यामुळे त्यामधून पूर्ण करंट वाहत आहे। आपला ओहमच्या लॉच्या नियमानुसार आपण सर्किटमध्ये रेजिस्टन्स ऍड केले तर सर्किट मधून वाहणारा करंट हा कमी होणार आहे। तर आपण आता
सर्किटमध्ये रेजिस्टन्स ॲड करणार आहोत. हळूहळू आपण स्लायडिंग कॉन्टॅक्ट पुढे सरकवल्यामुळे सर्किटमध्ये करंट हा कमी झालेला दिसतो आणि त्यामुळे आपला लॅम्प कमी ग्लो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी टर्मिनल डी ला आपण पूर्ण रेजिस्टन्स ॲड केलेला आहे. त्यामुळे सर्किटमधून करंट हा कमी वाहून आपला लॅम्प कमी ग्लो झालेला दिसत आहे आणि स्विचमधून करंट रिटर्न मारून सर्किट आपलं पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पुन्हा आपण सर्किटमध्ये रेजिस्टन्स हळूहळू कमी करणार आहोत आणि आपला करंट हा वाढणार आहे. त्यामुळे आपला बल्ब हळूहळू ग्लो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघू शकता आता मी स्लायडिंग कॉन्टॅक्ट ए टर्मिनलकडे नेत आहे. तसा आपला करंट वाढत आहे आणि करंट वाढल्यामुळे लॅम्प हा हळूहळू ग्लो जास्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच आपण स्लायडिंग जॉकी हळूहळू बी टर्मिनलकडे नेले तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही वाढत आहे आणि करंट आपला कमी होत आहे. त्यामुळे बल्बची जे ब्राईटनेस आहे आपल्याला कमी झालेली पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे आपण व्हेरिएबल रिओस्टॅटच्या सहाय्याने करंट कमी किंवा जास्त करू शकतो. करंट हे कमी किंवा जास्त हे त्याच्या रेजिस्टन्सवर डिपेंड असते. रेजिस्टन्स जर आपलं जास्त असेल तर करंट आपला कमी असतो आणि रेजिस्टन्स हा कमी असेल तर आपला करंट जास्त असतो आणि ब्राईटनेस आपली जास्त पाहायला मिळते. अशा प्रकारे आपण रिओस्टॅटचा वापर करून सिरीजमध्ये करंट कमी आणि जास्त करू शकतो. धन्यवाद.